श्री स्वामी समर्थ। लोक होळीचा सण उत्साहात साजरा करतात। लोक या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात। दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमा तिथीला होळीचा सण साजरा केला जातो। फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होलिका दहन केले जाते आणि दुसऱ्या दिवशी धुलीवंदन साजरे केले जाते। यावर्षी होळी कोणत्या दिवशी पेटवली जाईल आणि धुलीवंदन कधी खेळले जाईल याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे। हे लक्षात घ्या की यंदा 13 मार्च रोजी रात्री होलिका दहन केले जाईल आणि दुसऱ्या दिवशी 14 मार्च रोजी धुलीवंदन साजरे केले जाणार आहे। हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला होलिका दहन होते आणि दुसऱ्या दिवशी धुलीवंदन खेळले जाते। यावर्षीही काही ठिकाणी 14 मार्च रोजी तर काही ठिकाणी 15 मार्च रोजी होलिका दहन साजरे केले जाणार आहे। त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे। वैदिक दिनदर्शिकेनुसार फाल्गुन पौर्णिमा 13 मार्च रोजी सकाळी 10:35 सुरू होईल आणि 14 मार्च रोजी दुपारी 12:23 समाप्त होईल। तिथीनुसार धुलीवंदन 14 मार्चला आहे। होलिका दहन 13 मार्च रोजी रात्री उशिरा होणार आहे। होलिका दहनाचा शुभ मुहूर्त 11:26 ते 12:30 पर्यंत असेल। रात्री 11:26 पासून शुभ मुहूर्त सुरू होईल। रात्री 12:30 वाजेपर्यंत तो सुरू राहणार आहे। होलाष्टक फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला सुरू होते। पंचांगानुसार या वर्षी होलाष्टक शुक्रवार 7 मार्च 2025 रोजी सुरू होईल आणि 13 मार्च रोजी संपेल। होळीच्या आधीचे हे 8 दिवस अशुभ मानले जातात। या काळात कोणतेही शुभ किंवा शुभ कार्य केले जात नाही। असे म्हटले जाते की 8 दिवसांच्या होलाष्टकादरम्यान वैश्विक परिस्थिती अशी असते की कोणतेही शुभ कार्य केल्यास अशुभ परिणाम मिळतात आणि समस्यांना तोंड द्यावे लागते। धार्मिक शास्त्रानुसार होळीच्या वेळी ग्रह अशुभ मानले जातात। या काळात ग्रहांची स्थिती शुभ कार्यासाठी अनुकूल मानली जात नाही। त्यामुळे होळी दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई आहे। होळीच्या काळात विवाह, मुंडन, गृहप्रवेश, मुलाचे नामकरण, कान टोचणे, नाक टोचणे इत्यादी शुभ आणि शुभ कार्य करणे टाळावे। होळी दरम्यान घराचे बांधकाम करण्याचा किंवा नवीन घरात प्रवेश करण्याचा विचार करत असाल तर होळी नंतर करा। होळी दरम्यान सोने, चांदी, वाहने इत्यादी खरेदी करण्यास मनाई आहे आणि होळी दरम्यान कोणताही नवीन व्यवसाय किंवा काम सुरू करणे टाळावे। असे केल्यास होळीच्या वेळी तुमच्या कामात अडथळे येऊ शकतात। या व्यतिरिक्त होलाष्टकाच्या काळात शुभ कार्य करण्यास मनाई असली तरी देवतांची पूजा करता येते। तुम्हाला आम्ही दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।